फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत डेव्हिड ह्यूम. जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण ते मी अपलोड केलेले असणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिलॉसॉफी ज्ञान. ओके, चला जास्त वेळ न घालविता आज आपल्या शेवटच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, मी ऑलरेडी पहिले कार्यकारण संबंध डेव्हिड ह्यूमचा व्हिडिओ अपलोड केलेला असणार आहे आणि ह्यूमचा संशयवादही हाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही ते सगळंच तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेल्यावरती कळणार आहे. ओके, तर चला जास्त वेळ न घालविता आज आपल्या शेवटच्या व्हिडिओला सुरुवात करूया, ज्याचं नाव असणार आहे डेव्हिड ह्यूम. चला, आता त्यांनी म्हटलं की डेव्हिड ह्यूमनी मानवी ज्ञान कसं असते, म्हणजे ह्युमनचं नॉलेज कसं असते. आता बघा, ह्युमन म्हटलं की त्याला सगळ्याच गोष्टी येणार आहे का? नाही. सगळ्यात पहिले तर महत्त्वाचं, जेव्हा त्याला ज्ञानेंद्रियाला जेवढ्या गोष्टी कळणार आहे, त्याच्या नॉलेजनुसार कळणार आहे, तेवढ्याच गोष्टी तो आत्मसात करणार आहे. जर त्याला म्हटलं की मला त्रिकाल ज्ञान आहे, तर असा कोणतीही व्यक्ती नाही आहे. हां आहे, मी हे नाही म्हणत नाही आहे म्हणजे त्रिकाल ज्ञान आहे, पण त्याला तेवढी तपश्चर्या करावी लागते, तेवढी त्याला साधना करावी लागते. तुम्ही म्हणाल की मॅडम मला पण खूप त्रिकाल ज्ञान आहे, असं तो होऊ शकत नाही. ओके, म्हणून त्यांनी जे मानवाच्या ज्ञानाची जेव्हा गोष्ट केलेली आहे तर त्याचं आपल्याला इथे पुन्हा बघावंच आहे. तर लॉकच्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच ह्यूमच्या तत्त्वज्ञानातही मानवी ज्ञानाचे विश्लेषण आणि वर्गीकरण सामावलेले आहे आणि या ह्यूमचे महत्त्वपूर्ण विषय मानलेला असणार आहे. लॉकच्या मते मानवी ज्ञानाचे 3 स्तर इथे पाहायला मिळणार आहे. ते 3 स्तर म्हणजे लॉकचा जो व्हिडिओ आहे मी पहिले अपलोड केलेला असणार आहे, तुम्ही बघून घ्या. ते म्हणतात की 3 स्तरानुसारच ज्ञान होते. बाह्य प्रत्यक्ष ज्ञान, आंतरिक ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान या 3 गोष्टीनुसारच होत असते आणि या लॉकच्या तत्त्वज्ञानात त्यांनी दाखवलेलं असणार आहे. ठीक आहे, प्रिंट मिस्टेक आहे ही वाली थोडीशी. ठीक आहे, आणि त्या तुलनात्मकदृष्ट्या ही जी गोष्ट आहे ह्यूमनेही अशाच प्रकारचे ज्ञान सांगितलेले आहे. ते म्हणतात की मानवी ज्ञान हे 2 प्रकारचे आहे, म्हणजे लॉकने 3 सांगितलेले आहे, ह्यूम काय म्हणतात 2. आता तर ह्यूमच्या मते मानवी ज्ञान हे 2 प्रकारे आहे. एक आहे कल्पनाच्या पारंपरिक संबंधाचे ज्ञान आणि दुसरं आहे बाह्य वस्तूच्या ज्ञानात जगताचे ज्ञान. ओके, आणि हे जे ज्ञान आहे मानवी स्वभावानुसार मानवांच्या ज्ञानाची जेव्हा गोष्ट येते तर डेव्हिड ह्यूम म्हणतात की 2च प्रकारचे ज्ञान होऊ शकते. एक असते कल्पनाच्या पारंपरिक संबंधाचे ज्ञान होऊ शकते आपल्याला, आणि दुसरे आहे बाह्य वस्तू अर्थात जगताचे ज्ञान. आलं लक्षामध्ये? तर ते म्हणतात की कल्पनाच्या पारंपरिक संबंधाचे जे ज्ञान आहे ह्यूमच्या मते गणिताचे तसेच तर्कशास्त्राचेही ज्ञान आपल्याला प्रथम कोटीचे ज्ञान आहे आणि हे जे ज्ञान आहे केवळ कल्पनात्मक ज्ञान आहे आणि हे निश्चित आणि निसंशय आणि असंदिग्ध ज्ञान असलं पाहिजे ना, म्हणजे अनिश्चित आहे, संशय नाही आहे त्याच्यामध्ये, डाऊट नाही होऊ शकत, निसंशय ज्ञान आहे, निश्चित ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, संदिग्ध नाही आहे, तर असंदिग्ध ज्ञान आहे. याच्यावरती आपण काय करू शकत नाही, डाऊट घेऊ शकत नाही, आपण अनिश्चित म्हणू शकत नाही, ते निश्चित ज्ञान आहे. गणिताचं ज्ञान म्हणजे काय, तर्काचं ज्ञान काय आहे, हे निश्चितच असलं पाहिजे की नाही. ठीक आहे, ज्याप्रमाणे 2+2 4च होणार आहे त्याप्रमाणे तुम्ही जगाच्या पलीकडे पण जाल तिथेही 2+2 4च होणार आहे. आलं लक्षामध्ये? तर म्हणून त्यांनी निश्चितताने आणि काय म्हटलेलं आहे, असंदिग्ध म्हटलेलं आहे आणि निसंशय म्हटलेलं आहे. सर्वच ज्ञान जे असते ते स्वतः सिद्ध अथवा निर्देशनाद्वारे होत असते. ज्ञान या कोटीत असते. गणितात आणि तर्कशास्त्रामध्ये जे निश्चित ज्ञान आणि असंदिग्ध ज्ञानाची जेव्हा प्राप्ती होत असते तेच काय आहे, तुमच्या ज्ञानाच्या प्रथम कोटीचे ज्ञान असणार आहे. आणि उदाहरणार्थ त्रिकोणाच्या 3 कोणाची बेरीज 2 काटकोनाची बेरीज जर आपण बघितली किंवा 2 आणि 2 बरोबर 4 होत असते, त्या कल्पनाच्या पारंपरिक संबंधाचे ज्ञानही आपल्याला सार्वभौम असते, युनिव्हर्सल असते आणि अनिवार्य म्हणजे नेसेसरी पण असते. म्हणजे काय, त्रिकोणाला किती असते, 3 कोण असते, म्हणजे त्याला काय 3 कोणाचे म्हणजे 3 असते, तर ह्या 3 कोणाची जी बेरीज असते आणि हे जे काटकोन आहे त्यांची जेव्हा आपण विचार केला त्याची बेरीज आपण बघितली आणि 2+2 बरोबर 4च होते, यांची जर आपण कल्पना बघितली तर ती सार्वभौमिक आहे आणि अनिवार्य आहे असं कोण म्हणतात, डेव्हिड ह्यूम म्हणत आहे. याच्यावरती आपण संशय घेऊ शकतो का? नाही, हे युनिव्हर्सल आहे.
त्रिकोणाची बेरीज केली तर तेच येणार आहे, काटकोणाची बेरीज केली तेवढीच येणार आहे, आणि 2 + 2 4 केली तर तेच येणार आहे. याच्यामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही. आपण आहोत तरी पण राहणार, आपल्या नंतरचे जे लोक येणार आहेत तेही, आपल्या पहिलेचे लोक होते तेही त्यांना पण मान्य आहे. कारण की ते म्हणतात की हे जे ज्ञान आहे कल्पनात आहे, वस्तुजन्य ज्ञानाची याचा काही संबंध नसतो, काही वस्तुजन्य नाही आहे, कल्पनाचे ज्ञान आहे. अशा प्रकारच्या ज्ञानाला ह्यूमने केवळ मानसशास्त्रीय संबंध म्हटलेला आहे. आता तुम्हाला मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल वे म्हटलं की डेव्हिड ह्यूम आहे, सायकोलॉजिकल पण आहे, म्हणजे मानसशास्त्रीय विचार करणारे, म्हणून त्यांना मानसशास्त्रीय विचारवंतही म्हटले जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे ते म्हणतात की हे काही वस्तू जगतामध्ये काही संबंधित नाही आहे, हे कल्पना आहे, म्हणून हे काय खरे आहे. म्हणून डेव्हिड ह्यूमला जे ज्ञान मिळत आहे हे मानसशास्त्रीय संबंधानुसार इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बाह्य वस्तू अर्थात जगताचे ज्ञान कसं होते हे बघायचं आहे. ठीक आहे, दुसऱ्या प्रकारचे ज्ञान आहे हे वाले. पहिल्या प्रकारचे आपण ज्ञान बघितलं. वस्तू जगताचे ज्ञान आहे हे ज्ञान इंद्रियानुभवावरती आधारित असते. कारण बाह्य म्हटलं की इंद्रिय, तुम्ही डोळ्याने बघता, बाहेर बसता, कानाने ऐकता, नाकाने श्वास घेता, तुम्हाला स्पर्श केला ती जाणवते, बॅड आहे की गुड आहे ना. हवाचा झोका आला तर तुम्हाला कळते उष्णता आहे, थंड वाटत आहे, दमट वाटत आहे. आणि ते म्हणूनच हे काय आहे, इंद्रियानुसार ज्ञान आहे. आणि निश्चित आणि असंदिग्ध असू शकते, कधी निश्चितही असते, कधी अनिश्चित किंवा आपण असंदिग्धही असू शकते. कारण आपणास इंद्रियाद्वारे जे सार्वभौम, युनिव्हर्सल आणि अनिवार्य ज्ञानाची जेव्हा प्राप्ती होत नाही, त्यांनी इंद्रियांनी आपणास केवळ विशेषाचेच ज्ञान होत असते. आणि ते विशेषाचे ज्ञान जर बघितलं, पदार्थ, वस्तू असू शकते, विशेष घटना असू शकते, या विषय घटकांच्या आधारावर आपण सामान्य नियमाची कल्पना करत असतो. परंतु त्याची जेव्हा अनिवार्यता असते, नेसेसरी असते, तर ती एक रूढ कल्पना असते, ती एक रीत असते. अनिवार्यता ही संभाव्य असते. त्याच्यानंतर म्हणतात की व्यावहारिक दृष्टीने आपण पाहिले तर कल्पनातील अनिवार्य नियमांना मान्यता असते. त्यांच्यातील अनिवार्यता ही केवळ तात्पुरत्या स्वरूपाची असली पाहिजे. म्हणजेच ही जी अनिवार्यता ही कशी असली पाहिजे ना, संभाव्य असली पाहिजे. त्यांचे स्वरूप कसे असले पाहिजे, ते संभाव्यतेच्या दृष्टिकोनातून असले पाहिजे. आपण काही विशेष जेव्हा अनुभवाच्या आधारावर वैज्ञानिक जेव्हा आपण सायंटिफिकची जेव्हा गोष्ट करतो, त्याचे जेव्हा नियम असते ते सार्वभौम अनिवार्य मानले जाते. कारण सायंटिफिक रिझनची गोष्ट काय आहे, ही सार्वभौम आहे, अनिवार्य आहे. परंतु जेव्हा भविष्यात काहीही जर शक्यता असेल तर त्याच्यामध्ये पण त्या अनुभवामध्ये काय असणार आहे, ते नियमामध्ये पण अनिवार्यता इथे आपल्याला किंवा संभाव्यता पाहायला मिळत असते. कारण वैज्ञानिक जे नियम आहे थोडेसे फार काही ना काही काय म्हणून आपण परिवर्तनशील असतात, पण काही काही परिवर्तनशील नसतात. तसं भौतिक, रासायनिक शास्त्रातील ज्ञान हे केवळच न्याच कोटीतील असले आणि वास्तविक भौतिक कल्पनाचे जेव्हा नियम असते ते नियम बघितले ते अनिवार्य आणि सार्वभौम नसतात. लक्षामध्ये, भौतिक ज्ञानाची जेव्हा गोष्ट करतो आपण ते सार्वभौमिक नसतात. त्यांच्यातील अनिवार्यता ही केवळ मानसशास्त्रीय आवश्यकता आहे. अर्थात ही जी अनिवार्यता ही जर बघितली ती कल्पना प्रस्तुत करणारी आहे, वास्तविक नाही आहे. आणि वस्तू जगातील संपूर्ण ज्ञान हे कार्यकारण नियमानुसारच आधारित असते. कारण कार्यकारण म्हटलं की कारण आहे तर कार्य असणार आहे, कार्य आहे तर कारण असणार आहे. म्हणून डेव्हिड ह्यूमने जे सिद्धांत सांगितला आहे कार्यकारण संबंध कसा असतो त्याप्रमाणे ते सांगितलेलं आहे. नियमाच्या आधारावरच प्रत्यक्ष आणि श्रुतीच्या पलीकडे पुढे जाऊनच आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते असे डेव्हिड ह्यूम म्हणत आहे. ते म्हणतात की जसं आता आपण एखादी गोष्ट घेतली उदाहरण की आपण म्हणू की एखाद्या निर्मनुष्य जंगलामध्ये एक माणसाची एखादी पडलेली घडी असेल किंवा वॉच पाहून आपले अनुभव काय येणार आहे, अरे या जंगलामध्ये कोणीतरी आलेलं असेल, निश्चित कोणीतरी ते एखादा व्यक्ती आला असेल आणि ते वास्तविक तो राहिला असेल आणि त्याची काय पडलेली वॉच पडली असेल, म्हणजे आपल्याला काय पडलेलं आहे तेथे तो येऊन गेलेला असेल असं समजणार आहे. म्हणजे जिथे कोणी आलेलंच नाही आहे, तिथे एकदम निर्जंगल आहे, निर्मनुष्य आहे, तिथे एखाद्या व्यक्तीची वॉच जर पडली असेल तर आपण एक इमेजिन काय करून, कल्पना काय करून, अरे या जंगलामध्ये मीच आलेला आहो पण मला काहीतरी इथे वॉच दिसलेली आहे, घडी दिसलेली आहे, म्हणजे माझ्या पहिले पण कोणीतरी येऊन गेलेलं आहे. एवढ्या मोठ्या घन जंगलामध्ये दाखवतात ना आपल्या टी व्हीवरती आहे ना, त्या प्रकारे म्हणजे आपण काय करून, कल्पना काय करून इथे कोणीतरी येऊन गेलेला असणारा एखादा व्यक्ती. तर याशिवाय आपण प्रत्यक्ष अनुमान त्यांच्यातील विषयात काय प्रकारचा एखादा संबंध आहे हे इथे आपण पाहत असतो. ठीक आहे, म्हणून त्याला कार्यकारण संबंध म्हटले जाते. म्हणजे एक वस्तू पाहिल्याबरोबरच लगेचच आपलं डोकं चालत असते का कुठली तरी घटना घडली आहे रे बाबा, आपण असं म्हणतो ना, नाही रे बाबा त्याचा ॲक्सिडेंट झाला तर एक तर तो फास्टमध्ये असेल, त्याला खूप घाई असेल,
आणि एक तर काय करून पाऊस येत असेल तर त्याची गाडी स्लिप झाली असेल, म्हणजे काही ना काही कारण असल्याशिवाय कुठली पण गोष्ट इथे होत नाही, असं आपल्या डोक्यामध्ये पटकन दुसरा विचार इथे आपल्या डोक्यात येऊन जाते. उदाहरणार्थ अजून आपण उदाहरण घेऊया. अंधाऱ्या खोलीत स्वर आणि संगीत ऐकून जेथे एखादा माणूस असेल त्याची कल्पना करून, ठीक आहे, अंधारी खोली आहे, तिथे स्वर आणि संगीत सुरू आहे, अशी एखादी कल्पना करायची आपण. कारण असे की मानव, स्वर आणि मानवी अस्तित्व यांच्यात जवळचा संबंध आहे. अशा प्रकारे अन्य ज्ञान जे की कारणावरती आधारित असते ते सर्व संभाव्य असते. आपण कारणावरून कार्य आणि कार्यावरून कारण, म्हणजे ढगावरून पावसाचे आगमन आणि पावसावरून ढगाचे जे आधार आहे हे त्यांच्यावरती ज्ञानाचे इथे आधार प्राप्त झालेले आहे. म्हणजे आता काय आहे, मे महिना आहे, आपल्याला काय ते पाऊस पडत आहे. आता काय आहे, 9 तपास सुरू आहे, 2 तारखेपर्यंत 9 तपास सुरू राहणार आहे. ठीक आहे, आजची 29 तारीख आहे. ठीक आहे, म्हणजे अजून आपल्याला 4-5 दिवस पाहायचे आहे 9 तपासचे. म्हणजे जर आपला ढग आला, आकाश आभाळात दिसलं, तर आपण काय म्हणून कुठेतरी पाऊस पडलेला आहे हे आपण कार्य समजून, आणि कुठेतरी काहीतरी पाऊस पडलेला आहे म्हणून त्याचं काय ते कार्यकारणावरून संबंध इथे प्रस्थापित करत असतो. आणि म्हणूनच ढगावरून पावसाचा आणि पावसावरून ढगाचा आपण इथे काय करतो, आधार मानत असतो ज्ञानाचा. आणि हे ज्ञान जे असते आधारगम्य हे कारणावरूनच आणि कार्यावरूनच ठरत असते, असं कोण म्हणतात, डेव्हिड ह्यूम म्हणत आहे. लक्षामध्ये. आणि अग्नी आणि उष्णता यांच्यात आपण कार्यकारण संबंध पाहत असतो. एकावरून आपण स्वाभाविकपणे दुसऱ्याचे ज्ञान प्राप्त करत असतो. परंतु कारण आणि कार्य हे जे नियम आहे हा एक तर केवळ विश्वासावरती आधारित असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा अनिवार्य संबंध नसला पाहिजे. एक तर विश्वास असला पाहिजे बाबा पहिले तर. ठीक आहे. कार्यकारण नियम हा जर बघितला संशययुक्त असल्याने वस्तू जगताचे ज्ञान निसंशय आणि अनिवार्य असणे आवश्यक नाही. पूर्णतः निश्चित आणि प्रामाणिकही ज्ञान केवळ गणित आणि तर्कावरती आवश्यक असते. वरील आपल्या विवेचनावरून, म्हणजे जेही आपण पहिले बघितलेलं आहे त्याचं जर विवेचन केलं, त्याचं स्पष्ट जर आपण बघितलं तर कार्यकारण नियमालाच संदिग्ध मानल्याने ह्यूम संपूर्ण वस्तू जगतालाच संशयात्मक स्वीकार करत असतो, पाहत असतो. आणि वस्तू जगतातील जे ज्ञान आहे केवळ संभाव्यतेवरती आधारित आहे, असं कोण म्हणतात, डेव्हिड ह्यूम म्हणतात. आता जे आहे संशयात्मक जो ज्ञान आहे याचा व्हिडिओ मी पहिलेच अपलोड केलेला असणार आहे, आणि कार्यकारण संबंधाचा व्हिडिओ पण मी पहिलेच अपलोड केलेला असणार आहे. लक्षामध्ये तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि तुम्ही प्रॉपर तरीके तुमची बुकमध्ये नोट्स काढू शकता. ठीक आहे. तर म्हणूनच ते म्हणतात की संपूर्ण वस्तू जगतातील जे संशयात्मक जो आपण स्वीकार करताना दिसत आहे डेव्हिड ह्यूम, त्याचप्रमाणे वस्तू आणि जगतातील जे ज्ञान आहे, जे निव्वळ संभाव्यता आहे, त्याच्यावरती पण आपल्याला डेव्हिड ह्यूम इथे आपल्याला संशय करताना दिसत असणार आहेत. ज्या घटनेचा आपण जर एखादा विचार केला किंवा आपण म्हटलं की हा अनुभवावरती आधारित असते, त्याच घटनेचा आपण भविष्य आपणाचा दुसऱ्या प्रकारे अनुभव करू शकतो की असे घडले तर त्यावेळी काहीतरी विरोध निर्माण झाला असेल म्हणूनच ते कारण घडलेलं असणार आहे, किंवा म्हणजेच ते कार्य नाही असंही आपण म्हणू शकतो. जसे सूर्य उद्या पूर्वेस उगवेल आणि सूर्य उद्याचं पूर्वेस उगवणार नाही, यांच्यात कसल्याच प्रकारचा विरोध नाही, तर हे दोन्ही काय आहे, शक्य आहे. होऊ शकते सूर्यदेवताला वाटलं की आपण पण आपलं काहीतरी कालचक्र आहे ते बदलून टाका, पूर्वेलाच उगवायचं आणि पूर्वेलाच मावळाचं. होऊ शकते ना, कारण त्यांचं काम आहे, आपलं तर काम नाही आहे. आपलं तर काम असं आपण तर उघडलोही नसतो आहे ना, म्हणजे आपण तर उठलोही नसतो, आपल्याला तर अंधारातच असतो. म्हणून ते म्हणतात की सूर्याचा जेव्हा त्याचा विरोध नाही आहे, तर हे काय आहे, फक्त दोन्ही काय असू शकते. ओके, पण असं होऊ शकणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजेच तुमच्या मते ज्ञान आणि विश्वास यामध्ये काय आहे, फरक आहे. ज्ञान वेगळं आहे, विश्वास वेगळं असणार आहे. ज्ञान म्हणजे केवळ कल्पनातील संबंध असणार आहे असे ह्यूम स्पष्ट करत आहे. म्हणजे नॉलेज काय आहे तर कल्पनानुसार होत असते, आणि भौतिक आणि वस्तू जगतातील ज्ञानास जर आपण विश्वास जर ठेवला तर ज्ञानात विरोधी वाक्य असत्य होऊ शकत नाही. मात्र विश्वासामध्ये विरोधी वाक्य असत्य असल्याची इथे शक्यता इथे आपल्याला पाहायला मिळत असते, ती असू शकते. म्हणूनच त्याचप्रकारे ह्यूमने जे ज्ञान आहे 2 प्रकारे आपल्याला सांगितलेले असणार आहे. ठीक आहे. ते म्हणतात की फर्स्ट जे आहे निर्देशनात्मक ज्ञान असते, सेकंड आहे पहिले सांगितलेलं आहे निर्देशनात्मक ज्ञान असते, आणि दुसरं आहे नैतिक ज्ञान. नैतिक ज्ञान म्हणजे मोरल रिलेशन. ठीक आहे, रिझनिंग. ओके, चला बघूया. आता निर्देशनात्मक ज्ञान जर बघितलं, इथेच दिलेलं आहे मी. ठीक आहे.
निर्देशनात्मक ज्ञान हे कल्पनात्मक असू शकते, कल्पनातील असू शकते, संबंधाचे ज्ञान आहे, पण ते पूर्णतः कसे असते, सत्य असते म्हणते. जसे उदाहरणार्थ 2+2 हे 4 आहे, सत्य आहे, ज्ञान आहे, निर्देशनात्मक ज्ञान आहे. अशा ज्ञानात विरोधी वाक्य सत्य असू शकत नाही. आणि मात्र ज्या उलट बघितलं तर नैतिक वाक्य हे तथ्यात्मक ज्ञान आहे. नैतिक म्हणजे मोरॅलिटी. ठीक आहे, एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये न जाता तुम्ही त्याचे व्हिडिओ बनवून मला पोस्ट करून राहिलेला आहे, तर हे नैतिक आहे का? नाही. त्याला पहिले काय करते, उपचाराची गरज आहे आणि तुम्हाला त्याची काय तुम्हाला मदत करायची आहे, हे मोरॅलिटी आहे तुमचीवाली. लक्षामध्ये तथ्यात्मक आहे म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ते कसे आहे, फॅक्च्युअल आहे, तथ्यात्मक ज्ञान आहे. आणि अस्तित्वात्मक ज्ञान असल्याकारणाने तथ्य आणि अस्तित्व हे दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. आणि त्याचे जे संबंध आहे, ते जे ज्ञान आहे केवळ विश्वासावरती आधारित आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला संशयाचं स्थान इथे आपल्याला पाहायला मिळते. संशयाला स्थान आहे. कारण बघा, एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही त्याचा व्हिडिओ काढताय, त्याला दवाखान्यात नेत नाही आहे, हे तुमची मोरॅलिटी ठरत नाही आहे, का आपण मानसिकता ठरत नाही. त्याला पहिले मदत केली पाहिजे. त्याला मदत केल्यानंतर त्याचा जीव वाचेल, तर तुम्हाला काय करेल, खूप दुवा देणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याचा पण त्याचा जीव लटकलेला असते. म्हणून लक्षात ठेवायचं, मोरॅलिटीमध्ये जेव्हा आपण नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बघतो, तर तथ्यात्मकच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला विचार करावा लागते. आपल्या अस्तित्वानुसारही विचार करावा लागते. जसं आपण आहोत तसं समोरचा व्यक्ती पण असणार आहे. म्हणून त्यांनी इथे तथ्यात्मकची गोष्ट सांगितली, तथ्य सांगितलेलं, अस्तित्व सांगितलेलं असणार आहे. लक्षामध्ये उदाहरणार्थ ते म्हणतात की सूर्य उद्या पूर्वेस उगवेल. आपल्याला काय करायचं, उगू देणार, रोजच उगते, पण त्याचा संशय निर्माण होऊ शकते. विश्वास सत्य आहे, असत्य दोन्ही असू शकते. बरोबर आहे, होऊ शकते ना, सत्य आहे, असत्य पण आहे. विश्वास आहे तर सत्य पण असते. मला विश्वास आहे रे बाबा, तू पास होशील असं जर म्हटलं तर अगर तुम्ही अभ्यासच नाही केला तर तू पास कसा होशील? सत्य पण आहे, असत्य पण आहे. जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्ही काय ना पास होणार आहे. तुम्ही जर अभ्यासच नाही केला तुम्ही 5 वर्ष होणार आहे ना. सत्य फॅक्च्युअल आहे. आणि त्यानुसार हे दोन्ही असू शकतात. म्हणून नैतिक आणि वस्तू जगतातील ज्ञान हे संभाव्य ज्ञान आहे. वस्तू जगतातील कसलेच ज्ञान हे अनिवार्य असू शकत नाही. पारंपरिक विश्वामुळेच आपण केवळ अनिवार्यतेची कल्पना इथे करत असतो. आणि म्हणून निश्चित आणि निसंदेह हे जे आहे इथे आपल्याला हे जे ज्ञान इथे प्राप्त होत असते, याचीच कल्पना ती संबंधाचे इथे आपल्याला इथे प्राप्त पाहायला मिळत असते. म्हणून हा व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स. ओके, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स करायला विसरू नका. चला, बाय बाय.